लोकांचे काहीतरी गैरसमज आहे की बाळ दत्तक घेत असताना काहीतरी भरपूर त्याच्यात नावावरती काहीतरी ठेवावं लागतं, घरदार नाव करावं लागतं, शेती नाव करावं लागते. बरोबर आहे ना? तुमच्यापर्यंत आता आलेल्या माहितीबद्दल हेच माहिती आहे ना. लोकांना वाटतं बाळ दत्तक घ्यायचं म्हणजे काय करायचं. कोणाला काय वाटतं की त्याचं पूर्ण घरदार त्याचं नाव करावं लागतं, हे करावं लागतं. तसं नाहीये. या पूर्ण प्रक्रियेला फक्त 60,000 रुपये खर्च येतो. पूर्ण 60,000 रुपयाच्या वरती याला पैसे लागत नाही. आणि कायदेशीररित्या तुम्हाला ते बाळ तुम्हाला दत्तक असणार. www.karanc.in च्या अंतर्गत तुम्ही नाव रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा फॅमिली फोटो, तुमचं इन्कम प्रूफ असं नाहीये. तुमचं 25-30,000 रुपये जरी इन्कम असेल, शेतकरी स्वरूपातला माणूस, कमी शिकलेला 4वी-5वी झालेला माणूस सुद्धा बाळ घेऊ शकतो. तो त्याचा मूलभूत फंडामेंटल राईट्स आहे त्यांचे. हे जे आता जे कार्यक्रम वगैरे सरांनी सांगितलंय, मूलभूत गरजा काय, फंडामेंटल राईट्सच्या बद्दल त्यांनी सांगितलं, तसं दत्तक घेणं सुद्धा हे फंडामेंटल राईट्स आहे. हे सगळं करत असताना याचा एक नियम आहे. ज्यांचं वय, नवरा बायकोचं वय जे असतं दाम्पत्याचे, दत्तक दाम्पत्य, त्यांचं वय जे 80 असतं दोघांचं, जसं जेंट्स आहे 40, लेडीज आहे 40, तर त्यांना 0 ते 2 वर्षाचं बाळ दत्तक असणार. 90 जर असेल तर त्यांना 2 ते 4 वर्षाचं बाळ मिळतं. 100 जर असेल तर त्यांना 4 ते 8 वर्षाचं बाळ मिळतं. आणि 110 असेल तर त्यांना 8 ते 11 वर्षाचं बाळ मिळतं. माननीय सन्माननीय साहेबांनी आले बरोबर, त्यांचा थोडा स्वागताचा कार्यक्रम वगैरे झाला. त्याच्यानंतर मी परत माझं सेशन सुरू करतो. पेपरला वाचलेलं एक तासाचे एक दिवसाचं अनुभव, नवसा अनुभव हे कुठेतरी शेतामध्ये कचरावतीमध्ये राहण्याच्या बाजूला सापडलेला आहे असं आढळले का? पोलीस पाटील साहेब वगैरे आहे नाही आले ना, अनुभव झाला असं. तर ही बाळ दत्तक प्रक्रिया पूर्ण तुम्हाला समजून सांगण्याच्यामुळं तुम्ही जे पेपरला वाचतात टीव्हीवर बातमी येते ही बाळ जेव्हा सापडतं नवसा अनुभव करून मुलगा असेल, मुलगी असेल, ही बाळ जातो करून त्याची कल्पना येतो. पेपरला वाचतात, बातमी येते, शेवटी पाण्याजवळ पेपरला रस्त्याला 1-2 दिवस बाळ सापडले. ही बाळ जातो परंतु एवढंच माहिती हे बाळ पोलीस पाटील साहेबांच्या माध्यमातून, पोलिसांच्या यंत्रणेच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलला दाखल होतो. त्याच्यानंतर या बाळाचा याबद्दल काही कल्पना नाही होता. हे बाळ आपल्या जळगाव नंदुरबार म्हणून माझ्या एकच होत आहे. आतापर्यंत हे म्हणजे 5 मुलं जे आहेत हे बाहेर देशामध्ये मिळेल. हे बाळ आहे बाहेर बाळ यांना नवीन दुर्भाग्य आलं होतं ते आपल्या देशामध्ये वापरण्यासाठी नसते. हे बाळाचा किस्सा सांगतो. स्वतःच्या जन्मदाते आले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमच्या नागरिकांमध्ये नाव सांगत नाही. स्वतःचं बाळ झालं समाजाच्या काही समाजामध्ये कुणीचं नाव पुढे म्हणून मग तिथे असतील. तिने स्वतःच्या सिव्हिलमध्ये जन्म झाल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन टाकीच खिडकी फोडून नाक आपली बाळाला खाली देऊन दिली. कदाचित नावावर आला असेल असं भरपूर दिसतंय. हे बाळ म्हणून डोळ्या सिव्हिलमधून खाली गेल्यानंतर खाली एक लाल कलरची माती घेतली. रेतीवर ज्यावेळेस पडलं त्यावेळेस त्याचं मोठी हवा त्याच्या जागा नाही. त्याच्या हवाडाचं उदय असतं त्याला छिद्र होतं. माझ्याकडे एकाने ठेवलं बघितलं की याचं वजन का वाढतं. याचं वजन वाढायला पाहिजे. आमच्याकडे तुमच्यासारख्या भगिनी या आव्हानातून सेवा करतात. पाण्याला चालवले जातात, गाडीला चालवले जातात, मित्र चांगले लावले व्यवस्था आहे ती सुद्धा मला मदत करतात. तर मग ह्या बाळाचं पुनर्वसन करत असताना या बाळाचं ज्यावेळेस मला त्यावेळेस त्यावेळेस त्याच्या फळला त्याच्या उद्याला
पद्धत विषयामध्ये मग ही आम्हाला सरकारकडून यंत्रणा म्हणून आम्हाला प्रमाणे 0 ते 6 वर्षापर्यंत आम्ही बाळ घेऊ शकतो. 6 वर्षानंतर या बाळाचं काय याच्यासाठी स्पेशल कुठले खेळ होऊ नये. मतिमंद मुलांसाठी आहे, मतिमंद मुलींसाठी आहे, आपण मुलांसाठी आहे किंवा मुलांसाठी आहे. परंतु असे काही मुलं आहेत त्याच्यासाठी कुठेही योजना सरकारकडे नाही. आपल्याला आमच्या समाजात प्रश्न उपस्थित होतात या बाळासाठी. परंतु काळा सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी तुम्हाला मी हँडल दिले आमच्या दिवसाचे वाटले त्याच्यावरती पूर्ण चार्ट दिलेला आहे. आता कसं घ्यायचं असतं, काय घ्यायचं असतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे. ह्या बाळाचं काय याच्यासाठी काळा सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी EPPO डिप्लोमामध्ये आपले जवळ काय होते काळा स्टेट ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी याच्यामार्फत एक दिल्लीच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काळाच्या अंतर्गत एक पोर्टल असतं. त्या पोर्टलवरती यांचं नॉर्मल बाळ हे आपल्या देशामध्ये नंतर काय झालं स्पेशलिटीचे जे बाळ आहे ते बाहेर देशाचे जे लोक आहेत ते सुद्धा हे बाळ घेऊन फक्त ॲबनॉर्मल बाळ हे विकणार ॲबनॉर्मल कधी होतं कारण त्याच्याकडे त्या बाळाला समजण्याची कल्पना नाही. ह्या बाळाचं काय दोन मुली आहेत. भरपूर असे किस्से आम्हाला गाडी येतात शाळा येतात वाईट वाटतं आनंद होतो या मुलाचं समोर मी करतोय मी या सगळ्याचं सहकार्य करतो. मी एका नाही माझे काही माझे काही केअरटेकर आहेत एवढे सर आहेत महिला विकास विभाग आहे यांच्या काही मदतीच्या याच्यानुसार मी काम करतो. माझ्या वडिलांच्या या सगळ्या याच्यामध्ये फार काही मोठा योगदान आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो एक व्हिडिओ लावून द्या.